नमस्कार MPSC ॲस्पिरंट्स. आज आपण भारतीय राज्यघटनेतील एका अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत, मसुदा समिती. MPSC परीक्षेसाठी हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर मग या समितीची रचना, तिचं कार्य आणि परीक्षेसाठी आवश्यक असलेले सगळे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की MPSCच्या परीक्षेत मसुदा समितीवर हमखास प्रश्न काय येतात. याचं कारण खूप सोपं आहे. प्रिलिम्स असो किंवा मेन्स, दोन्ही ठिकाणी यावर प्रश्न दिसणारच. कारण आपल्या भारताच्या राज्यव्यवस्थेचा जो पाया आहे ना, तो याच समितीच्या कार्यातून रचला गेला आहे. त्यामुळे यात चांगले गुण मिळवायचे असतील तर याची सखोल माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया समितीच्या स्थापनेपासून. म्हणजे ही समिती कधी स्थापन झाली आणि याचं नेतृत्व कोणी केलं हे आपण पाहू. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. ही तारीख 29 ऑगस्ट 1947 आपल्या डोक्यात अगदी फिट बसली पाहिजे. विचार करा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 14 दिवसामध्ये घटना समितीने एक ठराव पास करून या मसुदा समितीची स्थापना केली. आणि जबाबदारी? भारताच्या संपूर्ण प्रशासकीय आणि कायदेशीर व्यवस्थेचा आराखडा तयार करण्याची प्रचंड मोठी जबाबदारी या समितीवर होती. आता इथे ना एक गोष्ट नीट समजून घ्या, कारण इथेच खूप जणांचा गोंधळ होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजे चेअरमॅन. तर सर BN राव हे संपूर्ण घटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते, कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर. किंबहुना आपल्या राज्यघटनेचा जो पहिला कच्चा मसुदा होता तो सर राव यांनीच तयार केला होता आणि मग त्यावर सविस्तर काम करण्याची जबाबदारी मसुदा समितीची होती. चला आता वळूया समितीच्या सदस्य रचनेकडे. तर परीक्षेतील प्रश्नांचा एक अगदी हॉट टॉपिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धरून मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. हो, फक्त 7. हा आकडा आणि प्रत्येक सदस्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे होते ते 7 मूळ सदस्य. अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर आणि इतर सदस्यांमध्ये होते N गोपालास्वामी अय्यंगर, अलाद्दी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर KM मुन्शी, सय्यद मोहम्मद सादुल्ला, BL मित्तर आणि DP खैतान. हे सर्वजण आपापल्या क्षेत्रातले म्हणजे कायदा आणि प्रशासनातले दिग्गज होते. पण समितीच्या कार्यकाळात काही बदल झाले. BL मित्तर यांनी त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिला. मग त्यांच्या जागी आले N माधवराव. हा बदल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा बदल म्हणजे 1948 साली DP खैतान यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली. मग त्या जागेवर TT कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. तर परीक्षेमध्ये मूळ सदस्य कोण आणि त्यांच्या जागी कोण आले यावर प्रश्न बनू शकतो. सदस्य तर आपण पाहिले. आता बघूया की या समितीने नेमकं काम काय केलं आणि परीक्षेसाठी कोणती महत्त्वाची तथ्ये म्हणजे फॅक्ट्स आपल्याला माहीत असायला हवीत. ही टाईमलाईन आपल्याला पूर्ण प्रक्रिया डोळ्यासमोर उभी करते. बघा, 29 ऑगस्ट 1947ला समिती स्थापन झाली आणि फक्त 6 महिन्यांपेक्षा कमी वेळात 21 फेब्रुवारी 1948ला पहिला मसुदा चर्चेसाठी सादर केला गेला. मग त्यावर भरपूर चर्चा झाली, सुधारणा झाल्या आणि अखेरीस 26 नोव्हेंबर 1949ला आपण राज्यघटना स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून ती संपूर्ण देशात लागू झाली. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना बनवण्यासाठी किती वेळ लागला असेल? तर बरोबर 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस. हा आकडा तर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये थेट विचारला जातो, त्यामुळे पाठच करून ठेवा. जेव्हा आपण 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकारली तेव्हा मूळ राज्यघटनेत एक प्रस्तावना, 395 कलमे आणि 8 अनुसूची होत्या. अर्थात आज कलमे आणि अनुसूचींची संख्या वाढली आहे, पण परीक्षेसाठी आपल्याला मूळ घटनेची ही रचना लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांचं हे विधान बघा. यातून त्यांची महानता दिसून येते. ते म्हणतात की याचं श्रेय फक्त माझं नाही, तर ते घटनात्मक सल्लागार सर BN राव यांचं सुद्धा आहे. राव यांनी जो मूळ आराखडा बनवला होता, त्यामुळे समितीचं काम खूप सोपं झालं, हे त्यांनी मोठ्या मनाने मान्य केलं. चला, आतापर्यंत आपण जी माहिती मिळवली आहे त्याच्या आधारावर परीक्षेत नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे काही प्रॅक्टिस प्रश्नांमधून पाहूया. तयार आहात? पहिला प्रश्न, मसुदा समितीतील असे कोणते सदस्य होते जे भारतीय विद्याभवनचे संस्थापक होते? आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय C. KM मुन्शी.
ते एक मोठे शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे त्यांच्या या योगदानावर अनेकदा प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. ईशान्य भारताचं म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियाचं प्रतिनिधित्व करणारे एकमेव सदस्य कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय ए, सय्यद मोहम्मद सादुल्ला. ते आसामचे माजी पंतप्रधान होते. त्यांचं समितीत असणं हे प्रादेशिक संतुलनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं. हा आकड्यांवर आधारित प्रश्न आहे आणि MPSCला असे प्रश्न आवडतात. घटनासभेसमोर एकूण 7,635 दुरुस्ती सूचना मांडल्या गेल्या. विचार करा, त्यापैकी 2,473 सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली आणि त्या विचारात घेतल्या गेल्या. यावरूनच कळतं की आपली घटना बनवण्याची प्रक्रिया किती सखोल आणि लोकशाही पद्धतीची होती. मला माहितीये, परीक्षेच्या टेन्शनमध्ये एवढी सगळी नावं लक्षात ठेवणं थोडं कठीण जाऊ शकतं. काळजी करू नका, त्यासाठी एक सोपी ट्रेक पाहूया. ही ट्रिक एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी 2 प्रमुख नावं पक्की लक्षात ठेवा. अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि सल्लागार BN राव. आता उरले 6 सदस्य. त्यांच्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, AAMSMK. यात मूळ आणि बदलून आलेले सदस्य सगळे आले. बघा, A म्हणजे अय्यंगर, दुसरा A म्हणजे अय्यर, M म्हणजे मुन्शी, S म्हणजे सादुल्ला, पुढचा M म्हणजे माधवराव आणि शेवटचा K म्हणजे कृष्णमाचारी. झालं, AAMSMK. सोपं आहे ना? तर मग या संपूर्ण विश्लेषणानंतर एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो. मसुदा समितीचं असं कोणतं काम आहे जे अभ्यास करताना लक्षात ठेवायला सर्वात जास्त अवघड वाटतं? यावर विचार करा, म्हणजे आपल्या तयारीला एक योग्य दिशा मिळेल. मसुदा समितीवरील या सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पॉलिटी मास्टर सिरीजमधल्या पुढच्या महत्त्वाच्या टॉपिकसाठी नक्की संपर्कात रहा. आपल्या सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.